नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक 20 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्यात आले। या जनसंपर्क मोहिमेत भाजपाचे अधिकृत चारही उमेदवार श्रीमती सुजाता राजेश शिंदे, श्रीमती सुजाता अमित मेडकर, श्री अमित मेडकर आणि श्री अंकुश मेडकर सहभागी झाले होते। यावेळी राज्याचे आदरणीय मंत्री श्री गणेशजी नाईक साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली। जनसंपर्कादरम्यान मंत्री श्री गणेशजी नाईक यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासभिमुख धोरणे, सुशासनाची दिशा तसेच भाजप सरकारने नवी मुंबईत राबविलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली। पायाभूत सुविधा, नागरी सोयी सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उमेदवारांशी संवाद साधला व आपल्या समस्या, सूचना मांडल्या। नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा भाजपवरील विश्वास अधिक दृढ करणारा ठरला असल्याचे चित्र पाहायला मिळाले। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जनसंपर्क भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते कोविडच्या कालखंडापासून या नवी मुंबईच्या जनतेच्या प्रत्येक अडीअडचणीला उभे राहिले। 11 वर्षामध्ये ही निवडणूक सुरू झालेली आहे। 2015 ते 20 म्हणजे 20 ते 25 आता हे 26 झालेले, म्हणजे 11व्या वर्षात निवडणूक होते। पण त्या मागच्या 20 ते 25च्या कालखंडामध्ये जनतेच्यासाठी ज्या पद्धतीनं कार्यकर्ते झटले त्याच्या परिणामी नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल याविषयी कोणाच्या मनात शंका असण्याची गरज नाही। निवडणुकीचं आकलन जरा चित्र बदललेलं आहे। पूर्वी समाजसेवा हा बेज असेल, आता फेकमफेकी याच्यावर लोकांचा भर आहे, म्हणजे उमेदवारांचा, सगळ्यात नाही, काही उमेदवार आणि हरामाचा पैसा कमवून तो लोकांना देण्याचा काही लोकांचा इरादा आहे। पण जनता सुज्ञ आहे, त्या अशा पैशाला जनता हात लावणार नाही। आपण मला बोलला होता की असं आम्ही आजचा प्रश्न विचारणार नाही, परंतु माझं म्हणणं कोणाची कोणी मैदानात असो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बहुमताने जिंकतील आणि या ठिकाणी एकूणच सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व असेल हे मी नमूद करतो।